नमस्कार, मी सागर शेडगे. 3 मे 2026 रोजी नीटचा पेपर रद्द झाला आणि सर्व विद्यार्थी आणि पालक वर्ग निराश झाले. त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आणि लाखो मुलांचं भवितव्य अंधारात गेले. पालको, ह्याला कारण आपल्याला माहिती आहे की नीटचा पेपर लीक झाला आणि त्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. परंतु आपण सर्वच गोष्टी सरकारवर सोडून कसं चालेलो? आपण जे ब्रँडच्या मागे लागतो आणि ब्रँडचे क्लासेस निवडतो आणि हे क्लासेसवाले कसा बँड वाजवतात आणि कसा बँड वाजवला हे आपल्या महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशात लक्षात आलेलं आहे. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे पालकांना की तुम्ही ब्रँडच्या मागे लागू नका. मी स्वतः एक क्लास चालक आहे. मला माहिती आहे जर विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असेल तर तो विद्यार्थी क्लासच्या व्यतिरिक्त क्लास न लावता सुद्धा तो त्या परीक्षेमध्ये यश मिळवू शकतो. क्लासेसची मदत होत नाही असं मी म्हणत नाही, परंतु क्लास हा विद्यार्थ्यांना फक्त पुशअप करायचं काम करतो. आणि सध्या आपण पाहिलं की नीटच्या पेपरचा घोटाळा. मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की JEE असेल, अजून इतर जेवढ्या परीक्षा आहेत, ह्या परीक्षांच्या जे यश आहे क्लासेसचं त्याला भुलू नका. आपल्या विद्यार्थ्याची क्षमता ओळखा, कारण हे अशाच पद्धतीने एक प्रकारचा स्कॅम करतात आणि पालकांना अंधारात ठेवतात, विद्यार्थ्यांना अंधारात ठेवतात आणि चुकीच्या पद्धतीने जाहिरात करून हजारो विद्यार्थ्यांची दिशाभूल करून काही ठराविक विद्यार्थ्यांचे चेहरे पुढे आणतात आणि पालक बिचारे भोळे असतात. विद्यार्थ्यालाही त्याच्या भविष्याचं तेवढं ज्ञान नसतं, परंतु पालकाच्या आग्रहाखातर तो विद्यार्थी आणि पालक ह्याला बळी पडतो. माझी पालकांना विनंती आहे की अशा मोठ्या क्लासच्या ब्रँडला बळी पडू नका. स्वतः चौकशी करा आणि साधे सामान्य क्लास जरी लावले तुम्ही किंवा विद्यार्थ्यांनी घरी अभ्यास केला आणि कॉलेजच्या शिक्षकांचं जरी मार्गदर्शन घेतलं तरी विद्यार्थी नक्की यशस्वी होईल असं मी सांगतो. आणि तुम्ही पहा की आज हे लोक म्हणतात की आम्ही डॉक्टरांची फॅक्टरी सुरू केलेली आहे, डॉक्टरांची फॅक्टरी आमच्याकडे आहे. आज जर मी पुणे शहरामध्ये आहे, जर हजारो डॉक्टर बाहेर पडतायत तर हे डॉक्टर जात आहेत कुठे? कारण पुणे शहरामध्ये तुम्ही पहा मोजकेच काही असे डॉक्टर आहेत की ते स्पेशलिस्ट आहेत. मग दरवर्षी लाखो डॉक्टर बाहेर पडतायत, मग हे डॉक्टर जातात पुढे. मग नक्की या फॅक्टरीतून हा माल कच्चा बाहेर पडतोय का पक्का बाहेर पडतोय हा पालकांनी विचार करायचा. आणि विनाकारण तुमच्या हट्टापायी विद्यार्थ्याचा बळी जात तर नाही ना याचा विचार करा. अनेक क्षेत्रामध्ये करिअर आहे, विद्यार्थी नक्की ते करिअर यशस्वीपणे पेलू शकतो अशी मला पालकांना विनंती करायची. धन्यवाद. सागर शेडगे, कोथरूड, पुणे.